कल्याण पश्चिम येथील आदरवाडी डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या भीषण आगीमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली। कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लागल्याने आकाशात धुराचे लोट पसरले आणि संपूर्ण परिसरात धुराने वेढा घेतला। या धुरामुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत असून भीतीचे वातावरण निर्माण झाले। घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 4 गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या होत्या। पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणण्याचा शर्थीचे प्रयत्न अग्निशामक दलाकडून करण्यात आले। मात्र डम्पिंग ग्राउंड मधील ज्वलनशील कचऱ्यामुळे आग अधिकच भडकत असल्याने नियंत्रण मिळवणे आव्हानात्मक ठरले। धुराच्या लाटेमुळे परिसरातील रहिवाशांना घराबाहेर पडणं कठीण झालं असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला। अग्निशामक अधिकारी विनायक लोखंडे यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पथक सतत कार्य करत असल्याचं सांगितलं। अशोक कांबळे, जनशक्ती, कल्याण। आदरवाडी अग्निशमन केंद्रामध्ये आदरवाडी डम्पिंगला आग लागल्याची वर्दी आली। वर्दी मिळताच डम्पिंगवरती 2 गाड्या पोचलेल्या आहेत आणि त्याच क्षणी उंबारडे डम्पिंगला सुद्धा आग लागल्याची वर्दी आल्यामुळे 2 गाड्या तिकडे त्या डम्पिंगला काम करत होत्या। आता तिकडचं काम पूर्ण झालेलं आहे। त्या दोन्ही गाड्या आता इथे आदरवाडी डम्पिंगला येतात, म्हणजे एकूण 4 गाड्या मिळून आदरवाडी डम्पिंगला काम करतात। सध्या किती वेळ लागू शकतो, कारण की आग जी आहे ती पसरत चाललेली आहे हवेमुळे? आता धूर असल्यामुळे सांगता येत नाही। आगीजवळ जायला रस्ता नाही आहे प्रॉपर, तर आम्ही प्रयत्न करतोय कसं लवकरात लवकर फायर फायटिंग करून नियंत्रणात आणता येईल।